Is it visible to everyone? No, ma'am. Is it visible now? Yes. Okay. I will take once again revision on chapter number 1. Okay. कुणाला काही प्रॉब्लेम असेल चॅप्टर नंबर 1 मध्ये खाली एमसीक्यू टेस्ट झाली त्याच्यावरती त्याच्याशी रिलेटेड कुणाला काही कोणता एमसीक्यू समजला नाही किंवा त्याचा आन्सर आला नाही असं पण विचारू शकता. ठीक आहे. बघा फर्स्ट चॅप्टर इज रिलेटेड विथ इंट्रोडक्शन. ओके. दॅट इज फंडामेंटल्स ऑफ स्टील स्ट्रक्चर. ओके. तर फंडामेंटल्स ऑफ स्टील स्ट्रक्चर मध्ये काय आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला स्टील टेबल कसा यूज करायचा प्लस IS कोड 800/2007 हा कशासाठी यूज केला जातो फॉर IS 800/2007 हा कशासाठी यूज केला जातो तर जे स्टील स्ट्रक्चर आहे ते स्टील स्ट्रक्चरचं डिझाईन करण्यासाठी आपल्याला तो IS कोड काय करायला लागतो यूज करायला लागतो. ठीक आहे. मग आता सध्या काय करायचंय फंडामेंटल स्टील ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल का यूज केलं जातं बरोबर आहे. स्टील काय करायचंय आपल्याला कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून यूज करायचंय. हे स्टील स्ट्रक्चर मध्ये स्टील ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल यूज करण्यासाठी काय जे काय त्याचे ऍडव्हान्टेजेस काय डिसएडव्हान्टेजेस काय किंवा काय का म्हणून आपण स्टील स्ट्रक्चर व्हाय स्टील इज युज्ड ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. ओके. मग कन्स्ट्रक्शन मटेरियल स्टील हे का यूज केलं जातं त्याच्यासाठी फर्स्ट बघा त्याचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. ठीक आहे. मग ऍडव्हान्टेजेस मध्ये काय आहेत बघा पण आपण जे स्टील स्ट्रक्चर यूज करतोय त्याच्यामध्ये आपण बघितले स्टीलचे चॅनल सेक्शन्स बघितले म्हणजे डिफरंट सेक्शन्स बघितले बरोबर आहे. बघा इन स्टील स्ट्रक्चरल स्टील मेन लोड कॅरिंग मटेरियल टू ट्रान्सफर लोड विदिन देम टू ट्रान्सफर द लोड टू द ग्राउंड म्हणजे आपला जो लोड ट्रान्सफर होतोय तो कसा होतोय स्लॅब टू बीम बीम टू कॉलम कॉलम टू फुटिंग असा लोड ट्रान्सफर होतोय बरोबर आहे. म्हणजे हा लोड हा आणि ह्याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर मध्ये मेन जे लोड कॅरिंग मटेरियल आहे ते कोणतं आहे तर स्टील आहे. का तर आपण दोन टाईपचे स्ट्रक्चर बघणार आहेत त्याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर आणि आरसी स्ट्रक्चर. आरसी स्ट्रक्चर मध्ये दोन मटेरियल असणार आहे स्टील ऍज वेल ऍज कॉन्क्रीट. पण स्टील मध्ये स्टील स्ट्रक्चर मध्ये मेन लोड कॅरिंग जे मटेरियल आहे ते कोणतं आहे तर स्टील आहे बरोबर आहे. मग त्याच्या एक्झाम्पल मध्ये आपण आय सेक्शन असू द्या बीम सेक्शन असू द्या आय सेक्शनलाच बीम सेक्शन म्हणतो बरोबर आहे. टी सेक्शन आहे चॅनल सेक्शन आहे नंतर स्टील प्लेट्स आहे हे प्लेट्स काय करतो ऍज अ मेंबर्स म्हणून यूज करतो. ठीक आहे. स्टील कॉन्क्रीट कंपोजिट स्ट्रक्चर आर ऑल्सो युज्ड इन हाय राईज बिल्डिंग बट वी आर ओनली गोइंग टू स्टडी अबाउट द स्टील स्ट्रक्चर. म्हणजे काय की हाय राईज स्ट्रक्चर साठी सुद्धा काय केलं जातं स्टील कॉन्क्रीट कंपोजिट यूज केलं जातं. पण आपण सध्या कशाचा स्टडी करतोय तर स्टील स्ट्रक्चरचा ओनली स्टील स्ट्रक्चरचा आपण स्टडी करतोय इन चॅप्टर नंबर 1 मध्ये. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघा व्हॉट आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ द स्टील स्ट्रक्चर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलंय स्टील कडे ज्या मेलेबिलिटी प्रॉपर्टी आहे बरोबर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे स्टीलची प्लस ठीक आहे. स्टील ऍज अ डक्टाइल मटेरियल आहे इट डज नॉट फेल सडनली इट गिव्स विजिबल एव्हिडन्स ऑफ इम्पेंडिंग फेल्युअर म्हणजे फेल्युअर व्हायच्या अगोदर आपल्याला ते काय करतंय आपल्याला ते सायन्स आणि वॉर्निंग्स प्रोव्हाइड करते जेणेकरून आपल्याला ते कोणत्या टाईपचं फेल्युअर देते तर डक्टाइल फेल्युअर म्हणजे जेणेकरून आपल्याला ते मटेरियल फेल व्हायच्या अगोदर काय करते ते वॉर्निंग्स किंवा साईन देते जेणेकरून आपण काय करतो त्याच्या ते काय करू शकतो त्याला स्ट्रेंथनिंग करू शकतो किंवा
आणखी काय त्याच्यासाठी ज्या प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजन करू शकतो. म्हणजे काय की स्टील हे डक्टाईल टाईपचं फेल्युअर देतं म्हणून आपण काय करतो स्टील ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून यूज करतो. नेक्स्ट आहे इट हॅज हाय रेशो ऑफ स्ट्रेंथ टू द वेट मेकिंग इट यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ लॉंग स्पॅन ब्रिजेस टॉल बिल्डिंग एक्सेट्रा. म्हणजे काय की हाय स्ट्रेंथ त्याच्यामध्ये आणखी काय सांगू शकता हाय रेशो आहे स्ट्रेंथ टू द वेट पण आणखी काय तर जे स्टील आहे ते स्टील कडे काय आहे हाय टेन्साइल स्ट्रेंथ आहे आणि हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे. त्याच्यामुळे काय केलं जातं लॉंग स्पॅन ब्रिजेस असू द्या किंवा टॉल बिल्डिंग्स असू द्या त्याच्यामध्ये आपण काय करतो स्टीलचा यूज करतो. ठीक आहे. स्टील कॅन बी ट्रान्सपोर्टेड फॅब्रिकेटेड अँड इरेक्टेड ऍट द साइट thus saves time of construction and saves expenses also. म्हणजे काय की जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असू द्या किंवा जो टाइम आहे तो काय करू शकतो आपण सेव्ह करू शकतो. का तर जे स्टील आहे ते स्टील मटेरियल आपण काय करू शकतो इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. नंतर जे साइट वरती आहे ते साइट वरती इझिली प्लेस पण करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. हे समजलं ऍडव्हान्टेजेस समजले. आणखी कोणते ऍडव्हान्टेजेस आहेत कोणते कोणते ऍडव्हान्टेजेस बघितले आणखी तुम्ही व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ऍडव्हान्टेजेस. बरोबर आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या त्याच्याकडे मेलेबिलिटी प्रॉपर्टी आहे त्याच्यापासून आपण काय करू शकतो शीट्स पण तयार करू शकतो ना. बरोबर आहे. म्हणजे काय की आपण त्याचा एसी शीट्स आणि जीआय शीट्स मग हे एसी शीट जीआय शीट कशासाठी यूज करू शकतो फर्दर रूफिंग पर्पज साठी आपण ते काय करू शकतो यूज करू शकतो. बरोबर आहे. इज इट क्लिअर व्हॉट आर द डिफरंट ऍडव्हान्टेजेस ऑफ द स्टील स्ट्रक्चर ऑल ऑफ यू. इज इट क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट बघा डिसएडव्हान्टेजेस. आता डिसएडव्हान्टेजेस म्हणजे काय की स्टीलचं करोजन होतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी काय करतो अँटी करोजिव्ह मटेरियल्स प्रोव्हाइड करतो. का तर करोजन होऊ नये. म्हणजे काय की स्टील हे डायरेक्टली ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर काय होतं करोजन होतं स्टीलचं. नेक्स्ट आहे स्टील स्ट्रक्चर्स रिक्वायर फायर प्रूफ ट्रीटमेंट विच इन्क्रीज द कॉस्ट. म्हणजे काय की स्टील आणखी कशामध्ये वीक आहेत तर ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतं ज्यावेळेस फायर होते आणि त्या कंडिशन मध्ये काय होणार आहे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. स्टील काय करतं त्याची जी स्ट्रेंथ आहे ती काय करतं लूज करतं जेणेकरून त्याच्यावरती टेन्साइल स्ट्रेसेस असू द्या किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस असू द्या ते काय होऊ शकतात इन्क्रीज होऊ शकतात. आणि स्टील हे काय करतं फायर मध्ये काय करतं त्याची जी स्ट्रेंथ आहे ती काय करतं लूज करतं. मग त्याच्यामुळे काय होणार आहे स्टील जे टेन्साइल स्ट्रेसेस असू द्या किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस असू द्या त्याला काय करणार नाही रेजिस्ट करणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रक्चरल डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतोय त्यावेळेस आपण काय करतो फायर प्रूफ ट्रीटमेंट त्याच्यावरती ऍड करतो. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते जर फायर प्रूफ ट्रीटमेंट त्याच्यामध्ये ऍड करायची असेल तर त्या कंडिशन मध्ये काय होऊ शकते त्याची कॉस्ट ही इन्क्रीज होऊ शकते. ठीक आहे. कॉस्ट काय होऊ शकते इन्क्रीज होऊ शकते. कॅन आय रिपीट वन्स. ओके. आणि तुम्हाला सांगते एकदाच ऍड व्हायचं नंतर रिमूव्ह व्हायचं नाही. कंटिन्यू प्रत्येक वेळेस ऍडमिट करायला लागते. त्याच्यामुळे लेफ्ट होत जाऊ नका तुम्ही. एकदा ऍड झाला का नंतर लेफ्ट झाला रिमूव्ह झाला लिफ्ट झाला तर नंतर
ठीक आहे. एकदा ऍड केल्यानंतर नेक्स्ट ऍड केलं जाणार नाही, त्याच्यामुळे स्टार्टिंगलाच ऍड व्हायचं, नंतर लिव्ह व्हायचं नाही. ठीक आहे. बघा नेक्स्ट हे झाले ऍडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय बघितलं की जे करोजन आहे, स्टीलचं करोजन होतं, त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट काय अनम्यूट युअर सेल्फ कांबळे हेडगे. शेती घेतली का? ठीक आहे. बघा डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, तर करोजन फायर प्रूफ ट्रीटमेंट आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायला लागते, त्याच्यामुळे काय होऊ शकते, कॉस्ट इन्क्रीज होऊ शकते. प्लस स्टीलची जी कॉस्ट आहे, म्हणजे काय की स्टीलचं जे इनिशियल कॉस्ट आहे ती काय असते, जास्त असते, त्याच्यामुळे ते पण त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि स्टील स्ट्रक्चरचे जे इरेक्शन आहे, इरेक्शन केले जातात, तर त्या कंडिशन मध्ये त्याच्यासाठी स्किल लेबर रिक्वायर्ड असतात, ते पण त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. ठीक आहे. व्हॉट आर द डिफरंट डिसएडव्हान्टेजेस आहेत, तर बघा करोजन होतं, त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, अँटी करोजिव्ह ट्रीटमेंट ऍड करायला लागतात. सेकंड फायर प्रूफ ट्रीटमेंट द्यावी लागते का, तर स्टील काय जे त्याच्यामध्ये ज्यावेळेस फायर होते तर त्या कंडिशन मध्ये काय होऊ शकतं, त्याची स्ट्रेंथ काय करू शकतं, लूज करू शकतं. त्याच्यामुळे त्याची जर आपण त्याला फायर प्रूफ ट्रीटमेंट दिली तर त्याच्यामुळे त्याची कॉस्ट सुद्धा काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. थर्ड डिसएडव्हान्टेजेस आहेत, तर स्टील ऍज अ कॉस्ट, त्याची इनिशियल कॉस्ट काय असते, जास्त असते. नंतर इट रिक्वायर्ड स्किल लेबर फॉर द इरेक्शन. These are the disadvantages of the steel structure. Okay. नेक्स्ट आहे कॉमनली स्टील स्ट्रक्चर. आता स्टील स्ट्रक्चर हे आपण कोणकोणते स्टील स्ट्रक्चर आपण काय करतोय, कन्स्ट्रक्ट करतोय. त्याच्यामध्ये बघा रूफ ट्रसेस आहेत, ते कशामध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात, फॅक्टरीज असू द्या, सिनेमा हॉल्स असू द्या, नंतर रेल्वेज मध्ये पण तुम्ही काय करू शकता, स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करू शकता. नंतर क्रेन गर्डर्स आहेत, कॉलम्स आहेत, बीम्स आहेत, प्लेट गर्डर्स आहेत, ब्रिजेस आहेत, ट्रान्समिशन टॉवर्स आहेत, वॉटर टँक्स आहेत. वॉटर टँक्स मध्ये नंतर सिलोज पण आहेत, नंतर चिमणी आहेत. सिलोज वगैरे कशासाठी युज केले जातात, तर जे लिक्विड आहे किंवा केमिकल्स आहेत ते केमिकल स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो, टँक्स यूज करतो. ट्रान्समिशन टॉवर्स कशासाठी यूज करतोय म्हणून सांगितलं होतं, जे इलेक्ट्रिकल वायर्स आहेत किंवा केबल्स आहेत, नंतर रेडिओ असू द्या, टेलिव्हिजन असू द्या, त्याच्या अँटेनाज असू द्या, तर त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण काय करतो, ट्रान्समिशन टॉवर्स यूज करतो. नंतर स्टील वॉटर टँक मध्ये आपण वॉटर पण स्टोअर करू शकतो. आणखी डिफरंट लिक्विड्स कोणते, ऍसिड स्टोअर करू शकतो, अल्कली स्टोअर करू शकतो, अल्कोहोल, गॅसोलिन, बेन्झिन. ठीक आहे. हे काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ स्टील स्ट्रक्चर काय करू शकतो आपण, ते कन्स्ट्रक्ट करू शकतो. आणि त्याचे फंक्शन्स तर तुम्हाला माहिती आहेत. बिल्डिंगचं फंक्शन काय, टू प्रोव्हाइड द इन्क्लोजर, आपल्याला ते इन्क्लोजर प्रोव्हाइड करतं कोण, बिल्डिंग. ठीक आहे. म्हणून आपण काय करतोय, बिल्डिंग प्रोव्हाइड करतोय. नंतर रूफ ट्रेसेस काय प्रोव्हाइड करते, जे पर्लिन्स असत्या किंवा रूफिंग मटेरियल आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण काय करतोय, पर्लिन्स यूज करतोय, सॉरी रूफ ट्रेसेस यूज करतोय. नंतर स्टील चिमणी, जे गॅसेस आहेत ते डिफरंट गॅसेस आपण काय करतो, जास्त हाईट वरती इमिट करतो, मग ते इमिशन करण्यासाठी आपण काय करतो, स्टील चिमणीचा यूज करते. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे पोल्युशन आहे ते पोल्युशन त्याचं रिडक्शन होतं. ठीक आहे. दीज आर दी फंक्शन्स ऑफ द स्टील स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये ट्रान्समिशन टॉवर्स असू द्या, स्टील वॉटर टँक्स असू द्या, ट्रसेस असू द्या, चिमणी असू द्या, बिल्डिंग्स असू द्या. बिल्डिंग काय प्रोव्हाइड करते, इन्क्लोजर प्रोव्हाइड करते. आणखी कोणकोणते स्ट्रक्चर आहेत किंवा त्याचं फंक्शन काय आहे, तर बघा बिल्डिंग काय करते, इन्क्लोजर प्रोव्हाइड करते. आणखी कोणते आहे, ब्रिजेस आहेत, रोडवेज आहेत, रेल्वेज आहेत, तर ते काय करते, ऍज अ आपल्याला एका प्लेसवरून म्हणजे मुवमेंट करण्यासाठी आपण काय करतोय, रोडवेज किंवा ब्रिजेस आणि रेल्वेज काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. These are the functions of roadways, railways आणि म्हणजे फॉर ट्रान्सपोर्टेशन पर्पज साठी सुद्धा. मॅम वॉइस कट होतो. वॉइस कट होते. ओके, आय विल चेक. इज इट ऑडिबल नाउ?
इज इट ऑडिबल? येस. ओके, बघा डिफरंट टाइप्सचे काय आहेत आपल्याला कॉमनली युज स्टील स्ट्रक्चर आहेत. मग त्याचं फंक्शन पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग ट्रान्समिशन टॉवरचं फंक्शन काय, जे इलेक्ट्रिकल वायर्स असू द्या, टेलिव्हिजन असू द्या, अँटेनास असू द्या, त्याचे जे काय असतात केबल्स असते, ते केबल्सला सपोर्ट करण्यासाठी. प्लस स्टील वॉटर टँक, कसं स्टील वॉटर टँकचं फंक्शन काय, आपण त्याच्यामध्ये वॉटर स्टोअर करू शकतो, लिक्विड स्टोअर करू शकतो. मग लिक्विड मध्ये ऍसिड्स असू द्या, अल्कोहोल्स असू द्या, अल्कोहोलिन असू द्या, ठीक आहे. मग रूफ ट्रसेस, मग रूफ ट्रसेस काय, रूफ ट्रसेसचं काय फंक्शन आहे, जे पर्लिन्स आहेत किंवा रुफिंग मटेरियल आहे त्यांना काय करतात, ते सपोर्ट करतात. ठीक आहे. नेक्स्ट काय, स्टील चिमणी आहे. स्टील चिमणीचा यूज कशासाठी केला जातो, जे शुगर केन इंडस्ट्रीमध्ये वगैरे बघितलं असेल, जे गॅसेस आहेत, फ्युएल गॅसेस इमिशन साठी आपण काय करतो, तिथं स्टील चिमणी युज करतोय, जेणेकरून त्याच्यामुळे काय होऊ शकतं, जे पोल्युशन आहे ते पोल्युशन सुद्धा काय होतं, रिडक्शन होतं. नेक्स्ट आणखी काय, बिल्डिंग्स आहेत. बिल्डिंग काय करतात, एक टाइपचे इन्क्लोजर प्रोव्हाइड करतात, दॅट इज द फंक्शन ऑफ बिल्डिंग्स. आणखी काय, रेल्वेज आहेत, रोडवेज आहेत आणि ब्रिजेस आहेत. हे याचं फंक्शन काय आहे, तर एक ट्रान्सपोर्टेशन पर्पज साठी सुद्धा आपण काय करतो, ते प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. दीज आर दी फंक्शन्स ऑफ द स्टील स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे, हे बघा, दीज आर दी ट्रान्समिशन टॉवर्स, हे तुम्ही बघितलेच असतील. नंतर गॅन्ट्री अँड क्रेन गर्डर्स, हे काय करतात बघा, अशा टाइपच्या क्रेन गर्डर्स, अशा टाइपचा क्रेन ब्रिज केलेला असतो आणि त्याच्यावरून हुक प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे हेवी मटेरियल आहे, ते हेवी मटेरियल एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस मध्ये म्हणजे त्याची मुवमेंट करण्यासाठी आपण काय करतोय, क्रेन ब्रिजेस आणि गॅन्ट्री गर्डरचा यूज करतोय. अशा टाइपचे मशिनरी, हा बीम असतोय, ह्या बीम वरून तो क्रेन काय होतोय, मूव्ह होतोय. इथे एक हुक प्रोव्हाइड केलेलं असते आणि ते हुक काय करतंय, जे हेवी मटेरियल आहे ते काय करतंय, एका प्लेस पासून सेकंड प्लेस वरती त्या मशीन असू द्या किंवा जे हेवी मटेरियल आहे त्याची काय करतं, मुवमेंट करतं. जे आपण मॅन्युअली इझिली आपल्याला ते काय करता येत नाही, हँडल करता येत नसेल, तर त्या कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो, गॅन्ट्री गर्डर्स किंवा क्रेन गर्डर्सचा यूज करू शकतो. ओल्ड आर्च ब्रिजेस, ह्याच्यामध्ये सुद्धा काय केले जाते, स्टीलचा यूज केलेला आहे बघा. नेक्स्ट, फ्रेम बिल्डिंग, दिस इज ऑल्सो कॉमनली युज्ड स्टील स्ट्रक्चर. बघा नेक्स्ट काय आहे, इंडस्ट्रियल बिल्डिंग, हे पण कशापासून कंस्ट्रक्ट केलेलं आहे, बाय युजिंग स्टील. बरोबर आहे. आपण आरसीसी बिल्डिंग पण बघणार आहे, पण आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये काय आहे, जे कॉमनली युज्ड स्टील, फक्त स्टील हे मटेरियल यूज करून आपण डिफरंट टाइपचे कन्स्ट्रक्शन काय केले आहेत, कन्स्ट्रक्ट केले आहेत. मग ते कोणते, मग त्याच्यामध्ये फ्रेम बिल्डिंग्स आहेत, इंडस्ट्रियल बिल्डिंग्स आहेत, ओल्ड आर्च ब्रिजेस आहेत, नेक्स्ट सस्पेन्शन ब्रिजेस सुद्धा आहेत. ठीक आहे. ट्रस आहेत, ओके, केबल स्टेल ब्रिज. ठीक आहे. हे सुद्धा काय केले जातात, जे स्टील वायर्स आहेत त्याचा यूज करून काय केलेलं आहे, एक केबल स्टेल ब्रिज कन्स्ट्रक्ट केलेले आहे. ठीक आहे. दीज आर दी कॉमनली युज्ड स्टील स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे स्टील सेक्शन. ओके, मग स्टील सेक्शन मध्ये आपण कोणकोणते सेक्शन्स बघितले. आता स्टील इज रोल्ड टू रिक्वायर्ड शेप ड्युरिंग द फॅब्रिकेशन. त्यावेळेस तुम्ही स्टील स्ट्रक्चर किंवा स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताय त्यावेळेस आपण काय करतोय, डिफरंट स्टील सेक्शन यूज करतोय. मग त्याच्यामध्ये कॉमनली अवेलेबल कोणकोणते स्टील सेक्शन्स आहेत बघा. आय सेक्शन आहे, त्याला तुम्ही बीम सेक्शन पण म्हणता. टी सेक्शन आहे, चॅनल सेक्शन आहे, त्याला सी सेक्शन पण म्हणता. नंतर अँगल सेक्शन आहे, दॅट इज एल सेक्शन. मग अँगल सेक्शन मध्ये असू द्या आय सेक्शन, टी सेक्शन, चॅनल सेक्शन, त्याच्यामध्ये काय आहेत त्याचे सब टाइप्स आहेत. नंतर स्टील बार्सचा पण यूज करू शकता तुम्ही. बरोबर आहे. स्टील सेक्शन मध्ये तुम्ही बार्सचा पण यूज करता, ट्यूब्स आहेत, प्लेट्स आहेत, शीट्स आहेत, स्ट्रिप्स आहेत. दीज आर दी कॉमनली युज्ड स्टील सेक्शन आहेत. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जे स्टील सेक्शन आहे त्याच्या प्रॉपर्टीज आपण कुठून घेतो, तर बाय युजिंग स्टील टेबल आहे त्याच्यावरून आपण काय करतो, स्टीलचे जे सेक्शन्स आहेत त्या प्रॉपर्टी तिथून चेक करतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे अशा टाइपचे जे तुमचे टी सेक्शन आहेत ते अशा टाइपचे असतात. एल सेक्शन, मग एल सेक्शन मध्ये दॅट इज एल सेक्शन म्हणजे अँगल सेक्शन, म्हणजे इक्वल अँगल सेक्शन आहे का अनइक्वल अँगल सेक्शन आहे. मग ते तुम्ही कशावरून ठरवणार, त्याचे जे डायमेन्शन आहेत, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ जर सेम असेल
दॅट इज इक्वल अँगल सेक्शन. डिफरंट असेल दॅट इज अनइक्वल अँगल सेक्शन. अशा टाईपचे सुद्धा चॅनल सेक्शन असतात. नंतर वाईड फ्लॅंज म्हणजे आय टाईप आहे बघा. हा कोणत्या टाईपचा आहे? आय सेक्शन आहे. आणि इथं कोणत्या टाईप सांगितले? दॅट इज इंडियन स्टँडर्ड डब्ल्यू ISWB. ओके, इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लॅंज बीम सेक्शन. त्याला तुम्ही वाईड फ्लॅंज आय सेक्शन पण म्हणू शकता. असे काय डिफरंट क्रॉस सेक्शन आहेत जे तुम्ही काय करताय ऍज अ स्टील मेंबर म्हणून यूज करताय. ठीक आहे, अशा टाईपचे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही साईट वरती जाईल तर त्यावेळेस तुम्हाला टी सेक्शन वगैरे बघायचं असेल तर ते अशा टाईपचे सेक्शन्स तुम्हाला तिथं भेटतील. ठीक आहे, नेक्स्ट आहे रोल्ड आय सेक्शन. म्हणजे आय सेक्शन, आता आय सेक्शन मध्ये त्याचे सब टाइप्स बघितले होते. कोणते कोणते बघितले होते सब टाइप्स? इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम सेक्शन, ओके, इंडियन स्टँडर्ड लाईट बीम सेक्शन, नंतर इंडियन स्टँडर्ड मीडियम बीम सेक्शन, इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लॅंज बीम सेक्शन, नंतर काय इंडियन स्टँडर्ड हेवी बीम सेक्शन किंवा त्याला हेवी बेड बीम सेक्शन पण म्हणू शकता. ठीक आहे, हे काय स्टीलचे जे आय सेक्शन आहे त्या आय सेक्शनचे सब टाइप्स आहेत. नेक्स्ट आहेत मग बघा जे इंडियन स्टँडर्ड आय सेक्शन आहे तर आय सेक्शन मग तुम्हाला एक्झाम्पल मध्ये ही डायग्राम ड्रॉ करायला सांगितली असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय गिवन असतंय अशा टाइपचा एक्झाम्पल मध्ये ISMB 500 अँड 0.852 किलोन्यूटन पर मीटर. हे काय असतं त्याचं युनिट वेट असते. ठीक आहे, मग आपल्याला हा सेक्शन काय करायला लागतो? ड्रॉ करायला लागतो. मग तुम्ही कसं ड्रॉ करणार? फर्स्ट आयडेंटिफाय करणार की कोणत्या टाइपचा सेक्शन आहे. अँगल सेक्शन मध्ये अँगल सेक्शन आहे म्हणजेच एल सेक्शन आहे, आय सेक्शन आहे, टी सेक्शन आहे का चॅनल सेक्शन आहे. ओके, मग मी कसं आयडेंटिफाय कसं कळालं की हा माझा आय सेक्शन आहे तर तिथे काय आहे लास्टला बी आहे. बी कशासाठी यूज करतो? दॅट इज आय सेक्शन साठी. बरोबर आहे, कारण का आय सेक्शनला बीम सेक्शन पण म्हटलं जातं म्हणून दॅट इज इंडियन स्टँडर्ड मीडियम बीम सेक्शन. ओके, मग त्याच्या पुढचं जे डिजिट आहे ते काय इंडिकेट करते म्हणून सांगितले? दॅट इज डेप्थ ऑर हाईट ऑफ द सेक्शन. मग मी आय सेक्शन ड्रॉ केलं त्याच्यामध्ये हे काय असते? BF दॅट इज विड्थ ऑफ फ्लॅंज. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सांगितले. TF दॅट इज थिकनेस ऑफ फ्लॅंज. नंतर TW हा मिडल जो पार्ट असतोय तो काय असतोय? वेब असतोय आणि हा जो साइडचे जे सेक्शन आहे दॅट इज फ्लॅंज. ओके, मग ह्याच्यामध्ये ISMB 500 सांगितलंय आपल्याला. मग त्याची जी डेप्थ आहे ती काय असणार आहे? इज इक्वल टू 500. हा काय झाला? ISMB 500. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये बघा हे समजतंय. हे समजलं नाही असेल तर सांगा काय सांगितलं जातं बघा. कसं ड्रॉ करणार? आय सेक्शन ड्रॉ करणार. ड्रॉ केला. मग याच्यानंतर काय सांगितलंय? 500. त्याची जी हाईट आहे किंवा डेप्थ आहे किती आहे? 500. B इज इक्वल टू H इज इक्वल टू ते तुम्ही कसं दाखवायचं त्याला इक्वल टू काय असणार आहे? 500 असणार. ठीक आहे, अशा टाइपचे तुम्हाला काय असणार आहे? सेक्शन ड्रॉ करायला लागतं. नंतर हे काय असते? थिकनेस ऑफ फ्लॅंज. ती कशाने डिनोट करतोय आपण? TF ने. नंतर ह्याची जी थिकनेस असते ती काय असते? TW. बरोबर आहे, थिकनेस ऑफ वेब. जो मिडल पार्ट आहे तो काय आहे? वेब आहे म्हणून TW. आणि हे काय? विड्थ आपल्याला सांगायचे. मग ते काय असणार आहे? B आणि F फॉर फ्लॅंज. ओके, अशा टाइपचे नोटेशन तुम्हाला तिथं दाखवायला लागतात. आणि ह्याच्यामध्ये आणखी काय विचारलं असेल तर ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे ह्याची विड्थ असू द्या, थिकनेस असू द्या, नंतर डेप्थ असू द्या, हे तुम्हाला बाय युजिंग स्टील टेबल फाइंड आउट करा सांगितलं तर काय करणार? इंडियन स्टँडर्ड मीडियम बीम सेक्शन मध्ये जाणार. नंतर 500 डेप्थ आहे ती चेक करणार. बरोबर आहे, बघा त्याची डेप्थ चेक करणार आणि त्याच्यानंतर काय करणार?
त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या स्टील टेबल मध्ये कशा बघायच्या मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानुसार तुम्ही तिथून काय ते करणार, फाइंड आउट करणार. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. कळाले हे? इज इट क्लिअर? ठीक. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अशा टाइपचे जे आय सेक्शन आहे बघा, हा कशासाठी युज केला असतो सांगितलंय. बीम साठी सुद्धा काय केलं जातो, आय सेक्शन युज केलं जातं. हे अशा टाइप मध्ये तुम्हाला दिसणार, म्हणजे क्रॉस सेक्शन आहे तो. म्हणजे ह्या पार्टला जर तुम्ही इथून कट केलं आणि असं बघितलं तर तो काय असते, आय सेक्शन असते. ठीक आहे. म्हणजे काय एखाद्या वेळेस आपल्याला ते समजत पण नाही की कुठे आय सेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. आय सेक्शन म्हणजे काय, बीम. ओके. तो बीम सेक्शन साठी किंवा कॉलम सेक्शन साठी सुद्धा काय केलं जातो, आय सेक्शनचा यूज केला जातो. म्हणजे तो काय असतं, क्रॉस सेक्शन असते, त्या पार्टचा क्रॉस सेक्शन असते. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही कट करणार आहे आणि साईडने तुम्ही त्याचा क्रॉस सेक्शन चेक करा, तो काय दिसणार आहे तुम्हाला, आय दिसणार आहे. ठीक आहे. अशा टाइपचे बीम कॉलम कन्स्ट्रक्शन असणार आहे. त्याच्यामध्ये हे बीम्स असतात, कॉलम्स असतात, हे फ्लोअर गर्डर्स आहेत, फ्लोअर बीम्स आहेत. ठीक आहे. हे फ्लोअर स्लॅब आहे. नेक्स्ट रोल्ड चॅनल सेक्शन. नेक्स्ट जो टाइप आहे तो काय आहे, चॅनल सेक्शन. मग चॅनल सेक्शन मध्ये पण इंडियन स्टँडर्ड चॅनल सेक्शन, लाईट वेट चॅनल सेक्शन, मीडियम वेट चॅनल सेक्शन. ओके. नंतर इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट विथ पॅरल फ्लॅंज चॅनल सेक्शन. आणि त्याचं एक्झाम्पल मध्ये आपल्याला जर ड्रॉ करायला सांगितलं असेल चॅनल सेक्शन, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल बघा, ISMC म्हणजे इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट चॅनल सेक्शन काय करायला सांगितलंय, ड्रॉ करायला सांगितलंय. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तो ड्रॉ करायला सांगितलाय, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की त्याची जी हाईट आहे किती आहे, 300 आहे. ठीक आहे. मग 300 आहे म्हटल्यावरती टॉप टू बॉटम ह्याची जी डेप्थ असणार ती काय असणार आहे, 300 असणार आहे. त्याचं जे वेट आहे ते वेट दिलेलं आहे. ठीक आहे. हा वेप आहे, हा फ्लॅंज आहे, विड्थ आहे, असं तुम्ही काय करू शकता, तिथं राईट डाऊन करू शकता. अशा टाइपचे चॅनल सेक्शन तुम्हाला तिथं यूज केलेले दिसतील. इथे चॅनल सेक्शन यूज केलेले आहेत बघा, अशा टाइपचे. दॅट इज सी सेक्शन. ओके. रोल्ड स्टील्ड अँगल सेक्शन. मग ते अँगल सेक्शन मध्ये दोन टाइप्स आहेत, इक्वल अँगल सेक्शन आणि इक्वल अँगल सेक्शन. ओके. इक्वल अँगल सेक्शन म्हणजे दोन्हीच्या विड्थ आहे, लेगच्या विड्थ आहेत त्या काय असणार आहेत, सेम असणार आहेत, तर त्यावेळेस त्याला काय म्हणणार, इक्वल अँगल सेक्शन. आणि इक्वल अँगल सेक्शन दोन्हीच्या विड्थ आहेत, दोन्हीच्या जी लेगची लेंथ आहे ती काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, दॅट इज अनइक्वल अँगल सेक्शन. आणि जो लास्ट थर्ड पॅरामीटर तो काय असतोय, थिकनेस ऑफ द सेक्शन. म्हणजे दोन्हीच्या जी थिकनेस आहे ती काय असतात, सेम असतात फॉर अँगल सेक्शन मध्ये. अशा टाइपचे अँगल सेक्शन तुम्हाला भेटतील. ठीक आहे. बघा, अशा टाइपचे अँगल सेक्शन तुम्हाला जे तुम्ही कशामध्ये यूज करता, ट्रान्समिशन टॉवर्स असुद्या त्याच्यामध्ये अशा टाइपचे अँगल सेक्शन तिथे काय केले दिसतील, प्रोव्हाइड केलेले दिसतील. नेक्स्ट आहे टी सेक्शन. टी सेक्शन मग इंडियन स्टँडर्ड नॉर्मल टी बार्स आहेत, वाइड फ्लॅंज टी बार्स आहेत, लॉंग स्पॅन टी बार्स आहेत, लाईट टी बार्स आहेत, नंतर ज्युनियर टी बार्स आहेत. ठीक आहे. बघा इथे थोडस हे झालंय. नंतर ह्याच्यामध्ये अदर सेक्शन मध्ये कोणते स्टील बार्स आहेत, तर अदर सेक्शन मध्ये स्टीलचे बार्स असणार. मग त्याच्यामध्ये राउंडेड बार्स असू द्या किंवा स्क्वेअर बार्स असू द्या, हे पण डिफरंट टाइपचे सेक्शन्स आहेत जे तुम्ही काय करता, कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करता. ठीक आहे. नंतर स्टील ट्यूब्स आहेत, स्टील प्लेट्स आहेत, ते पण तुम्ही स्टील सेक्शन मध्ये यूज करता. मग आता हे इंडियन स्टँडर्ड बीम सेक्शन, कॉलम सेक्शन म्हणजे चॅनल सेक्शन असू द्या,
सी सेक्शन आहेत, प्लेट्स आहेत. मग ते कसं चॉईस करणार की कोणत्या टाईपचे मटेरियल मला बीम साठी युज करायचं आहे, कोणता सेक्शन मला कॉलम साठी युज करायचा आहे. ठीक आहे. बघा, गव्हर्न बाय सेक्शनल प्रॉपर्टीज अँड अवेलेबिलिटी, म्हणजे चॉईस ऑफ द जे सेक्शन आहे ते कशावरती डिपेंड आहेत, तर त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत आणि त्याची अवेलेबिलिटी, म्हणजे त्या आपल्याला आपल्या नियर बाय एरियामध्ये कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्या कंडिशन मध्ये तिथं कोणत्या टाईपचे सेक्शन अवेलेबल आहेत. नंतर पॉप्युलर इन इंडिया, इंडियामध्ये कोणते सेक्शन पॉप्युलर आहेत, त्याच्यामध्ये ISMB आहे, ISMC आहे, अँगल सेक्शन आहे. नंतर चॅनल सेक्शन मध्ये चॅनल सेक्शन पर्लिन साठी युज केले जातात. टी सेक्शन किंवा अँगल सेक्शन हे ट्रस साठी युज केले जातात. आय सेक्शन हे बीम साठी आणि कॉलम साठी युज केले जातात. ठीक आहे. म्हणजे बीम साठी कॉलम साठी तुम्ही काय करू शकता, आय सेक्शनचा युज करू शकता. टी आणि अँगल सेक्शन आहे तर त्याचा ट्रस साठी युज करू शकता. जे चॅनल सेक्शन आहे त्याचा पर्लिन साठी युज करू शकता. ठीक आहे. दीज आर दी, म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, चॉईस करू शकता की कोणता सेक्शन मला युज करायचा आहे. नंतर जे अदर्स पण सेक्शन्स आहेत, मग अदर सेक्शन मध्ये बिल्टअप सेक्शन आहे, स्टेप्ड सेक्शन आहे, वायर्ड फ्लॅंज सेक्शन आहे, हायब्रिड सेक्शन आहे किंवा फोल्ड फ्रेम्ड स्ट्रक्चर आहे. ज्याच्यासाठी तुम्ही लाईट गेज असू द्या किंवा स्टील स्ट्रिप्स असू द्या, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या सेक्शनचा यूज करू शकतो. ठीक आहे. नंतर लोड ऑन स्ट्रक्चर, लोड ऑन स्ट्रक्चर मध्ये काय बघितलं, डेड लोड बघितला, लाईव्ह लोड बघितला, विंड लोड बघितला, स्नो लोड बघितला, नंतर अर्थक्वेक लोड बघितला. ठीक आहे. ह्या डेड लोड असेल तर त्याच्यासाठी IS 875 चा पार्ट 1 यूज करायचा, लाईव्ह लोड साठी पार्ट 2 यूज करायचा. लाईव्ह लोड म्हणजे काय की तो काय होतो, म्हणजे मुव्हेबल लोड असते. ठीक आहे. म्हणजे काय की टाइम टू टाइम काय होतो, तो चेंज होतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तो पर्सनचा लोड असू द्या किंवा फर्निचर लोड असू द्या, तो कशामध्ये दिलेला आहे तर IS 875 पार्ट 2 मध्ये दिलेला आहे. नंतर विंड लोड, मग विंड लोड मी कशामध्ये सांगितलं की डिफरंट लोकेशन्स आहेत इंडियाचे, त्याच्यानुसार सुद्धा विंड लोड काय होतो, चेंज होतो. म्हणजे काय की विंड इंटेन्सिटी काय होते, चेंज होते. मग हे विंड इंटेन्सिटी कशी, म्हणजे कशी चेक करायची, किंवा बिल्डिंगची जशी हाईट इन्क्रीज होईल तसं बिल्डिंगचा जो विंड लोड आहे तो पण काय होतो, विंड लोडचं जे पॅरामीटर्स आहे त्याचा पण त्याच्यावरती अफेक्ट होतो. मग त्याचं ते कशी कन्सिडर करायचं, तो लोड कसा कन्सिडर करायचा, तर त्याचा जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला कशामध्ये दिले, IS 875 पार्ट 3 मध्ये दिले आहे. नंतर स्नो लोड आहे, म्हणजे काय की काय काय ठिकाणी काय होतो, जिथं स्नोफॉल होतोय त्याच ठिकाणी तुम्हाला काय करायला लागतो, स्नो लोड कन्सिडर करायला लागतो. ठीक आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे, स्नो लोड कन्सिडर करणार आहे. आणि त्याच्यासाठी कोणता IS कोड यूज करणार आहे, IS 875 पार्ट 4 यूज करणार आहे. नंतर अर्थक्वेक लोड आहे, अर्थक्वेक लोड साठी कोणता IS कोड यूज करणार आहे तर IS 1893. IS कोड यूज करून तुम्ही काय करू शकता, अर्थक्वेक लोड कॅल्क्युलेट करू शकता. मग तो त्याच्यासाठी आपण डिफरंट पॅरामीटर्स बघितले, झोन फॅक्टर आहे, इम्पॉर्टन्स फॅक्टर आहे. ठीक आहे. इम्पॉर्टन्स फॅक्टर कशावरती डिपेंड आहे तर बिल्डिंगचं फंक्शन काय आहे. मग त्याच्यामध्ये बिल्डिंग रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे का पब्लिक बिल्डिंग आहे. रेसिडेन्शियल बिल्डिंग साठी जो फॅक्टर आहे तो किती यूज केला जातो, इम्पॉर्टन्स फॅक्टर 1 यूज केला जातो. नंतर कमर्शियल बिल्डिंग दॅट इज पब्लिक बिल्डिंग साठी कोणता यूज केला जातो, इम्पॉर्टन्स फॅक्टर्स किती यूज केला जातो, दॅट इज 1.5 यूज केला जातो. झोन फॅक्टर कशावरती डिपेंड आहे तर इंडियामध्ये काय केलं, डिफरंट तुमची बिल्डिंग कुठं तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायची आहे, म्हणजे त्याचं लोकेशन. ठीक आहे. आणि त्या झोन फॅक्टर आणखी कशावरून कॅल्क्युलेट केला आहे तर त्या अगोदर किती तिथं अर्थक्वेक किती झालाय, मग त्या अर्थक्वेक मध्ये इंटेन्सिटी किती झाली आहे, बरोबर आहे. मग त्या इंटेन्सिटीवरून तिथले झोन फॅक्टर डिसाइड केले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करता, ते झोन फॅक्टर कन्सिडर करता. झोन 2 साठी किती कन्सिडर करायचा, झोन 4 साठी किती कन्सिडर करायचा. ठीक आहे. क्लिअर आहे हे. आणखी एक, अनुप पोटे आणि विश्वजित शिंदे, नंबर ऑफ टाइम्स तुम्ही लेफ्ट होताय, नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला ऍडमिट करायला लागते. मला फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम सगळ्यांना सांगते, एकदा ऍडमिट झाल्यानंतर नंतर लिव्ह व्हायचं नाही मीटिंग मध्ये. मी प्रत्येक वेळेस सांगणार नाही. नेक्स्ट आहे रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर. तुम्हाला एकदा लेक्चर चालू झाल्यानंतर ज्यावेळेस लेक्चर एंड होणार आहे त्यावेळेसच तुम्ही तिथून लिव्ह होऊ शकता. मध्ये मध्ये लेफ्ट व्हायची काही गरज नाही. तुमचे जे वर्क आहे ते नंतर ठेवा आफ्टर द लेक्चर.
बघा रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर आहे तो काय बेस शेअर वरती डिपेंड आहे. ठीक आहे. आणि बेस शेअर नुसारच तुम्ही काय करणार आहे तर रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर काय केला जातो कॅल्क्युलेट केला जातो. आणि नंतर आहे फंडामेंटल नॅचरल पिरियड. द फंडामेंटल नॅचरल पिरियड द फर्स्ट दॅट इज लॉंगेस्ट मोडल टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रक्चर. म्हणजे तुमचं जे स्ट्रक्चर ज्यावेळेस अर्थक्वेक झाला त्या अर्थक्वेक नंतर तो टाइम किती व्हायब्रेशनचं जो स्ट्रक्चर आहे ते किती टाइम पिरियड पर्यंत होतं मग त्याच्यानुसार काय केला जातो त्याच्यासाठी फंडामेंटल नॅचरल पिरियड कॅल्क्युलेट केला जातो. त्याच्यासाठी सुद्धा ते कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा कशी व्हॅल्यू त्याची कन्सिडर करायची ते तुम्हाला IS 1893 मध्ये गिवन आहे. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता हे कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. नंतर बघा डिझाईन फिलॉसॉफी. डिझाईन फिलॉसॉफी म्हणजे काय की अगोदर जे आपण डिझाईन करणार आहे मग आरसी स्ट्रक्चरचं डिझाईन असतं किंवा स्टील स्ट्रक्चरचं डिझाईन असतं त्याच्यासाठी वर्किंग स्ट्रेस मेथड आणि अल्टिमेट स्ट्रेस मेथड अशा म्हणजे अल्टिमेट स्ट्रेस मेथड ठीक आहे अशा मेथड्स होत्या. मग वर्किंग स्ट्रेस मेथड असू द्या तर वर्किंग स्ट्रेस मेथड मध्ये काय केलं जातं की स्ट्रेस ऍट विच द मटेरियल स्टार्ट्स टू इल्ड इज टेकन ॲज अ परमिसिबल स्ट्रेस ऑफ ऍक्शन. ऑल द सेक्शन आर डिझाइन्ड नॉट एक्सीड द परमिसिबल स्ट्रेस. आपण स्ट्रेस डायग्राम बघितली त्याच्यामध्ये इल्ड स्ट्रेस बघितला. ठीक आहे. इल्ड स्ट्रेस म्हणजे काय की जेवढं म्हणजे ते मेंबर किती स्ट्रेस काय करू शकतो सस्टेन करू शकतो एखादं मटेरियल विदाउट फेल्युअर. ओके. मग तो लोड कन्सिडर करून काय केलं जातं वर्किंग स्ट्रेस मध्ये जे मेंबर्स आहेत ते डिझाईन केले जातात किंवा जे स्ट्रक्चर आहे ते डिझाईन केले जातात. आणि त्याच्यामध्ये वर्किंग स्ट्रेस मेथड मध्ये त्याचं लिमिटेशन काय आहे की फ्युचर मध्ये त्याच्यामध्ये आपण जो लोड डिझाईन केलेला आहे म्हणजे काय की त्याचं जे परमिसिबल स्ट्रेस ठरवलेला आहे तो काय आहे इल्ड स्ट्रेस आहे. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा तो काय होणार नाही एक्सीड होणार नाही. ठीक आहे. मग परमिसिबल स्ट्रेस इज इक्वल टू काय असते इल्ड स्ट्रेस अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी असते. ठीक आहे. म्हणजे काय की वर्किंग स्ट्रेस म्हणजे वर्किंग बघा वर्किंग म्हणजे काय की प्रेझेंट कंडिशन मध्ये तुमच्या जो स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवरती किती लोड आहे तो लोड म्हणजे काय असणार आहे वर्किंग लोड. ओके. आणि इल्ड स्ट्रेस म्हणजे काय की मटेरियल किती रेजिस्ट करणार आहे डिवाइडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. मग ह्या परमिसिबल स्ट्रेसला तुमचं स्ट्रक्चर आहे ते काय केलं जातं डिझाईन केलं जातं. आणि त्या परमिसिबल स्ट्रेस पेक्षा तुमचा जो तुमचं जर स्ट्रक्चर काय झालं एक्स्ट्रा लोड आला किंवा एक्स्ट्रा स्ट्रेस डेव्हलप झाला तर ते काय होणार नाही रेजिस्ट करणार नाही. म्हणजे वर्किंग स्ट्रेस मेथड त्याच्यामुळे काय ठरली फेल ठरली. त्याच्यामुळे आपण नंतर काय केलं जातं अल्टिमेट स्ट्रेस मेथड आली आणि नंतर लिमिट स्ट्रेस मेथड. आणि आपण आता सध्या कोणत्या मेथडचा यूज करतो फॉर डिझायनिंग पर्पज दॅट इज लिमिट स्ट्रेस मेथडचा यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ठीक आहे. इज इट क्लिअर. त्याच्यापर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे इज इट क्लिअर टू एव्हरीवन. say yes or no fast. Unmute yourself and answer. Is it clear? Unmute करून सुद्धा सांगू शकता. Yes. All of you. Yes.